36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं 5 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये नागपूर येथे आयोजित युनिव्हर्सिटी मॅचेस स्पर्धेमध्ये शारीरिक शिक्षण महाविद्यालय कोराडी येथील विद्यार्थिनी कुमारी आरती रमेश खडांगळे हिने बॉक्सिंग खेळामध्ये 54 ते 57 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णयश संपादन केलं आहे. या यशामागे केवळ खेळ नाही तर संघर्षाची, त्यागाची आणि जिद्दीची एक भावनिक कहाणी दडलेली आहे. घरातील हलाखीची परिस्थिती, मर्यादित साधनसामग्री आणि अनेक अडचणी असूनही आरतीने आपले स्वप्न सोडले नाही. गावापासून दूर राहा तिनं अपार मेहनत घेतली आहे. तिच्या या जिद्दीवर आणि विश्वासावर तिचे वडील रमेश खडांगळे कायम ठाम राहिलेत. तेव्हा आरतीनं अंतिम लढत जिंकत विजय निश्चित केलाय. तेव्हा तिच्या वडिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. माझी मुलगी अडचणींवर मात करून देशासाठी नाव कमवते, हे पाहणं हाच माझा खरा विजय आहे, असं भावूक शब्द त्यांनी सांगितले. स्पर्धेदरम्यान आरतीनं आत्मविश्वास, तांत्रिक कौशल्य आणि झुंजार खेळाचे अप्रतिम प्रदर्शन करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलंय. तिच्या या यशामध्ये मार्गदर्शक श्री संकेत धामंदे सर, NS कोच यांचं मोलाचं योगदान असून त्यांच्या योग्य प्रशिक्षणामुळे तिच्या खेळामध्ये सातत्य आणि धार निर्माण झाली आहे. या कामगिरीच्या जोरावर कुमारी आरती खडांगळे हिची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली असल्यामुळे बॉक्सिंग परिवार शेगाव यांच्या वतीने तिचं हार्दिक अभिनंदन करण्यात आले. यावेळी बॉक्सिंग असोसिएशन बुलढाणा यांच्या वतीनं असोसिएशनचे अध्यक्ष माननीय विठ्ठलराव लोखंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश इंगळे उपाध्यक्ष, प्राध्यापक डॉक्टर संतोष आंबेकर कोषाध्यक्ष, जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे जिल्हा सचिव श्री संकेत धामंदे, विनोद टिकर सदस्य, राज सोळंकी सहसचिव तसेच जिल्हा प्रशिक्षक संकेत रामदास सरोदे, पीयू राठोड सर यांनी कुमारी आरती हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केलं असून सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. संघर्षातून उभारी घेतलेली आणि मनामध्ये जिद्द असेल तर मुलीही कशामध्ये कमी राहू शकत नाही, हेही मुलींसाठी आरतीने दाखवून दिले. ही खेळाडू अनेकांसाठी प्रेरणादायी ठरते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी सय्यद जहीर, लोणार, बुलढाणा.